नमस्ते मॅडम. नमस्कार. आपण या ठिकाणी माननीय मधुरादेवी पाटील मॅडम आहेत, ज्या कडगाव या गावामध्ये महा ई सेवा केंद्र त्या ठिकाणी चालवतात. गडिंग्लजमध्ये पण त्या ठिकाणी ते केंद्र चालवतात. याबरोबरच महिला बचत गट आणि महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी आपण सातत्यानं प्रयत्नरत असता मॅडम. महाराष्ट्र शासनाने जुलै 2024मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. येत्या जुलै 25मध्ये त्याला जवळपास 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होतात. योजनेच्या प्रस्तावनेमध्येच असं सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील महिलांच्यामध्ये जे ॲनिमियाचं प्रमाण आहे ते 50% पेक्षा जास्त आहे. याबरोबरच पुरुषांच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर रोजगाराची जी टक्केवारी आहे पुरुषांची 59.10% आणि महिलांची 28.70%. म्हणजे ह्या 2 गोष्टी लक्षात घेता राज्यातील महिलांच्या आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थितीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे असं सरकारला वाटतं. आणि आरोग्य आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याच्या हेतूनं आपणाला माहीत आहे की ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेचे मुख्य 5 उद्देश आहेत. 5 उद्देशामध्ये पहिला उद्देश आहे राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीला चालना देणं, राज्यातील महिलांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणं, राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणं, राज्यातील महिलांना आणि मुलींना सशक्तीकरणाला चालना देणं, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणं. आपण सातत्यानं महिलांच्यामध्ये काम करता, त्यामुळं आपल्या या ठिकाणी या योजनेबद्दल नेमकी काय भूमिका आहे, काय मतं आहेत, ती थोडंसं आम्हाला या ठिकाणी आपण त्याच्या प्रतिक्रिया द्याव्यात ही अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारनं माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर ह्या योजनेचा लाभ बऱ्यापैकी महिलांनी घेतलेला आहे. त्याच्यासाठी काहीतरी आर्थिक निकष सरकारनं लावलेले आहे. त्या पद्धतीनं महिलांनी फॉर्म भरले, पण त्याच्यामध्ये त्या 1500 रुपये मिळालेल्याचा एक वर्ग आपल्या चांगल्या पद्धतीनं त्या महिलांनी चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग केलेला आहे. 1500 रुपये म्हणजे सरकारने 1500 रुपये योग्य पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे. पण काही महिलांनी त्या 1500 रुपयामध्ये आपण सरकार देतं ना किंवा त्याच्या आपल्या आर्थिक सोयी सुविधा करण्यासाठी उपयोग केलेला आहे. उदाहरणामध्ये काय सांगता येईल की बाबा त्या आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी एखादं आपल्या कडगावमधील एखाद्या महिलेनं असं काही केलेलं आहे का त्या पैशाचा उपयोग? आर्थिक स्वावलंबन करण्यामध्ये आमच्या म्हणजे बचत गटामधील एका ग्रामसंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बचत गटामार्फत एखादा आपलं कपडे धुण्याची पावडर त्या 1500 रुपयामध्ये आणून त्या कपडे एखाद्या गटाकडे घेतात आणि त्या 1500 रुपयाची पावडरमध्ये स्वतः आपल्या कॉलनीमध्ये किंवा स्वतः आपल्या गल्लीमध्ये विकून त्यांनी त्या पद्धतीनं फायदा करून घेतलेला आहे. त्याचबरोबर महिलांसाठी लागलेल्या सॅनिटरी पॅडचा सुद्धा त्यांनी उद्योग घरामध्ये सुरू केलेला आहे. अच्छा, ठीक आहे. म्हणजे काही महिला, आता हे जे प्रमाण आहे एकूण आपल्या गावामध्ये ज्या महिलांनी या योजनेमध्ये सहभागी आहेत तर किती टक्के महिला आहेत की बाबा की ज्या ह्या त्यांची आर्थिक सक्षम होण्यासाठी त्यांना उपयोग झालेला आहे? साधारणतः म्हणजे 100 पैकी किती महिला? 25 ते 30% महिला त्याचा म्हणजे उपयोग करू शकतील असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे एक 70% महिलांचा वर्ग, एक 75 ते 70% महिला त्या ठिकाणी त्यांच्या दैनंदिन गरजा त्या ठिकाणी भागवण्यासाठी ते वापरत आहेत. बरं, आणखीन आपणाला जे काय म्हणायचं आहे की बाबा त्याच्यामध्ये एक रोजगार निर्मितीचा भाग आहे, आर्थिक सक्षम करणं. दुसरं त्यांचं आरोग्यविषयक जी काही स्थिती आहे ती सुधारणा करणं. मग त्याच्या संदर्भात आपल्याला काय म्हणता येईल? आता आरोग्य स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं महिलांचं म्हटलं तर गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची सुधारणा म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असणं आवश्यक आहे. मग ते प्राथमिक आरोग्य केंद्र जरी आहे कडगावमध्ये, पण ते असल्यामध्ये त्याच्यामध्ये
महिलांनी आपले प्रत्येक महिन्याला जाऊन आपले HB चेक करणं किंवा ज्या काही टेस्ट असतील त्या टेस्ट जर केल्या तर आपल्या आता महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यासाठी असणारे महिला कॅम्पचा उपलब्ध करून घेणे, प्राथमिक आरोग्य केंद्रानं ग्रामपंचायतीनं म्हणता येईल की कॅम्प उपलब्ध करून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जर एखादं आरोग्य शिबिर जर राबवलं तर त्या पद्धतीनं आरोग्य शिबिराचा उपयोग करून महिलांचं जे प्रमाण धोक्याचं जे प्रमाण म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य प्रमाण आहे त्या पद्धतीनं महिला काळजी घेऊ शकते. आणि जे काही महिला आरोग्याच्या दृष्टीनं गावामध्ये ज्या सोयी उपलब्ध करून घेता येतील जेणेकरून बाहेर ठिकाणी जाण्यापेक्षा विनामूल्य इथं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतील. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की बाबा ज्या काही पुरेशा सुविधा जर दिल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला तर त्यांचं खाजगी ह्याच्या हॉस्पिटलवरचा अवलंबित्व कमी होईल आणि त्यातून मग महिलांचं जे आरोग्यविषयक जे काही आहेत त्या म्हणजे स्थिती त्याची सुधारता येईल. म्हणजे केवळ म्हणजे आर्थिक त्यांना लाभ देऊन त्याच्यामध्ये सुधारणा होईल असं वाटत नाही, असं आपलं म्हणणं आहे. बरं, त्याच्यानंतर आता ही जी योजना आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला 1500 रुपये त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी हे केलं. त्याच्यामध्ये सातत्य आहे का की कुठल्या महिन्यामध्ये खंड पडतो महिलांना येण्यामध्ये? महिलांना येण्यामध्ये खंड जरी पडला 1-2 महिन्याचे किमान 3 महिन्याचा जरी खंड पडला तरी ते एकदम 3 महिन्याचे हप्ते महिलांना आलेले आहेत. बरं, मग त्या आर्थिक दृष्ट्या ज्या आत्मनिर्भर आहेत किंवा स्वावलंबी आहेत असं स्वावलंबी आहेत असं म्हणता येईल का की त्याच्यासाठी आणखीन काही दुसरं काही करावं लागेल? त्याच्यासाठी मला म्हणायचं आहे की ज्या 1500 रुपयामध्ये त्या आपल्या गरजा म्हणजे आपल्या सुखसोयीसाठी वापर करता येईल, पण त्याच जर 1500 रुपयामध्ये जर त्यांनी रोजगार निर्मिती जर रोजगार एखादा उपलब्ध करून दिला तर त्या रोजगारासाठी तयार केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून जरी रोजगार उपलब्ध केलेले पण त्या तयार केलेल्या मालाला जर मार्केट उपलब्ध करून दिले तर त्या मार्केटच्या माध्यमातून त्या पैसा परत उभा करू शकतील आणि आपलं सक्षम होण्यासाठी त्यांना तो चांगला फायदा होऊ शकेल. अच्छा, आता याच्यावर आणखीन तुम्हाला काय आहे या योजनेबद्दल तुम्हाला असं मुक्तपणे अजून काही बोलावं असं वाटतं का? या योजनेच्या माध्यमातून मला वाटतंय की सरकारनं हे दिलेलं आहे पण चांगली योजना आहे, पण ही योजना महिलांनी स्वतः हे करण्यासाठी त्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीकडे मागत असतो पण त्या 1 तारखेपर्यंत येण्याची वाट बघतात किंवा कधी माझा हप्ता येईल, तुझा आला का ग किंवा माझा आला का ग, ह्या पद्धतीनं महिलांच्या मध्ये जी चर्चा होत बसते. त्याच्यापेक्षा जर त्याच 1500 रुपयामध्ये जर त्याने आर्थिक दृष्टीनं एखादा उद्योग सुरू केला तर त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून आज लखपती दिदी किंवा ड्रोनच्या माध्यमातून महिलांना सुद्धा वेगळ्या पद्धतीनं पुढे येण्यासाठी जे उद्योग सुरू आहेत त्यामध्ये जर त्यांनी प्रयत्न केले तर महिला पुढे येऊ शकतील. त्याच पद्धतीनं अभियांत्रिकी कौशल्य आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, मग प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला असताना आज महिला या शासनानं काहीतरी रिक्षा चालवणे ह्याच्यासारख्या पण म्हणजे स्वतः सक्षम झालेल्या आहेत. मग ह्याच्यासारख्या जर उद्देश किंवा प्रेरणा त्यांना जर दिली किंवा ह्याच्यातून मागत बसण्यापेक्षा आपण जर त्याच्यातून प्रयत्न केला स्वतः जर कमवलं तर आपण सक्षम होऊ शकतो आणि कुटुंब सक्षम होऊ शकते. ओके, थँक्यू मॅडम, धन्यवाद.